आज आहे भावाचा उपवास. आज वारुळाची पूजा करण्यासाठी जायचं आहे, पण उपवास आहे म्हटल्यावरती सकाळी-सकाळी आधी तर मी इकडे साबुदाणा भिजत घातला. झाडाला मस्त फूल लागलंय आणि या गोष्टी पाहिल्यानंतर ना मन एकदम प्रसन्न होतं. आता आज पूजा करायची, त्यामुळे कितीतरी दिवसातून बेडमधून हे ताट मी बाहेर काढलं आणि काढलंच आहे तर म्हटलं त्याला मस्त घासून पुसून ठेवूया. झटपट साडी नेसून घेतली. त्यानंतर पटापट मी मेकअप करायला घेतला. मेकअप कसा केला हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा. आता मी माझं इकडं आवरतीये. तोपर्यंत सासूबाईंनी ही सगळी तयारी करून ठेवलेलीच होती आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी मिळून वारुळाची पूजा करण्यासाठी गेलो होतो. मला आधी असं वाटायचं की नागपंचमी दिवशीच वारुळाची पूजा करतात, पण आमच्याकडे ना भावाच्या उपवासा दिवशीच ही पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी फक्त आम्ही इकडे नैवेद्य दाखवण्यासाठी येतो. आता इकडे आल्यानंतर आम्ही फेर धरतो, गाणी म्हणतो, खूप सारे खेळ खेळतो. 8 दिवसापासूनच या सगळ्या गोष्टींच्या तयारीला आम्ही लागलेलो असतो. रोज आम्ही हे सगळे खेळ खेळतो. पण आज त्या गोष्टींना जरा जास्तच उत्साह. हळदी-कुंकू लावल्यानंतर असा काही माझा चेहरा दिसत होता आणि त्यानंतर आम्हाला एक रील शूट करायची होती. त्यासाठीच आमची ही सगळी तयारी चालली होती. कोणाचं काय, कोणाचं काय. आता कसं आलंय काय माहिती. जर या गोष्टी सुद्धा छान झाल्या तर त्यासुद्धा लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल. 2 तासासाठी मस्त असा मेकअप केला होता पुन्हा पहिल्याच आपल्या अवतारात. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.